प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवे कीर्तन निवडलेला भंग ज्यांनी जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करणारे देहोचे सुप्रसिद्ध साधू अनंत कृपा विभूषित भगवत पूज्यपाद वैराग्य रागऋषिक भक्तीचे कळस विश्वमान्य विश्वाधिकार श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेमध्ये अनेक काही प्रकरण आहेत. त्यामध्ये मग नामपर प्रकरण असेल, संतपर प्रकरण असेल, मागणीपर प्रकरण असेल, असे अनेक काही प्रकरण आहेत. आणि त्या प्रकरणापैकी एक उपदेशपर नावाचं प्रकरण आहे. आणि त्या उपदेशपर नावाच्या प्रकरणातील आज सेवेला घेतलेला भंग आहे. विडाला 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 हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया या वाड करी संताच्या या वाड करी या वाड संताच्या या वाड करी संताच्या या वाड करी संताच्या या वाड करी संताच्या मस्तक हे पाया वरी वाड करी संताच्या या वाड करी संताच्या विशेष करून ज्यांनी आपला आवाज जवळजवळ आपल्या तालुक्यापर्यंत जाईल असं नियोजन केलेलं आपल्या महाराजांचे बंधू नवनाथ महाराज सरवली त्यांची आमची भेट झाली पंढरपूरच्या वारीत. त्यांना आठवत नाही मला काय सांगता येणार नाही. त्याच्या अगोदर मागच्या वर्षी वाकरीमध्ये भेट झाली. ते कपडे धुत होते कारण आम्ही स्वतः कपडे धुतो ते नाही म्हणायचं तसं नाही म्हणायचं शर्ट धुत होते. वाकरीमध्ये असं आहे की प्रत्येक वारकरी त्यांच्याकडे बघूच नका. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर असे की ज्ञानोबऱ्यापासून परंपरा आलेली त्या रिंगणामध्ये गेलं की तिथला चिकर आपल्या शर्टला लावत किती भारी असू त्या शर्ट थोडा तरी लावायचा. आणि मग त्या दिवशी काय झालं, एवढा पाऊस होता, भयंकर पाऊस होता, तंबूमध्ये झोपाच जागा नव्हती एवढा. आणि तिथं काळी जमीन आहे त्यामुळे एवढा चिखल होता की खूप त्या ठिकाणी आपली भेट झाली. म्हणून त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. खरे वारकरी तेच पंढरीचे वारकरी. म्हणून मला सांगायचंय काय की प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार आपल्याला काय सांगतात की जोडून या धन. आज 5वा दिवस अनेक अभंग झाले असतील. म्हणून मला सांगायचंय काय की जगद्गुरु तुकोबार आपल्याला या ठिकाणी सांगतात की जोडून या धन. आपण महाराज सगळे संसारिक आहोत. मग आपण आपल्या जीवनामध्ये काय करायचं, कोणत्या पद्धतीनं संसार म्हटल्याच्या नंतर आपल्याला धनाची गरज आहे, धन पाहिजे. आणि धन म्हटल्याच्या नंतर काय तर आपल्याला पैशाची आवश्यकता आहे. म्हणून महाराज आपण काय करायचं, कोणत्या पद्धतीने आपला संसार करायचा, साधू संतांनी संसार कसा केला, आपण संसार कसा करतो, तुकोबारायांनी संसार कसा केला, ज्ञानोबारायांनी संसार कसा केला, जगद्गुरु तुकोबारायांनी कसा केला, शांतीप्रभू एकनाथ महाराजांनी कसा केला. ऐका, जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये त्यांनी संसार कसा केला तर जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये महाराजांनी संसार कसा केला. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला वाढता संसार कसा केला तर तुकोबारायांनी काय केलं, आपल्या संसाराला शून्य दिला. आणि परमार्थ कसा केला तर महाराजांनी खूप सुंदर प्रमाण दिलं.
कारण जोगमारा संस्थेची खरी ताकद हीच आहे की वाढता हा पुण्य धर्म केला. सद्गुरू जोग महाराजांनी काय केलं की वाढता हा पुण्य धर्म केला आणि काय केलं नाही, संसाराच्या नावे घालून या शून्य. सद्गुरू जोग महाराजांचं जर जीवन पाहायचं झालं तर खरंच एवढे त्यांचे आपल्यावरती उपकार की त्यांनी जर जोग महाराज संस्था जर स्थापन केली नसती 1917ला तर खरंच आपल्या जीवनामध्ये आपल्याला ग्रंथ सुद्धा सुटले नसते. जवळजवळ आपल्याला तुकोबारायांच्या गाथ्याचा अर्थच कळाला नसता. तुकोबारायांच्या गाथ्याचा अर्थ जर कोणी काढला, मूळ अर्थ, तर सद्गुरू जोग महाराजांनीच काढला आणि त्यानुसार ते अभंग काय झाले पुढं पुढं त्या अभंगाचा सार कळायला लागलं आणि तिथून पुढं कीर्तनकार गाथ्यातले अभंग त्याच्या अगोदर बी घ्यायचे, पण तिथून पुढं खरं त्याचं सार काय आसार काय त्याचं सार सद्गुरू जोग महाराजांनी आपल्यासमोर प्रकट केलं. म्हणून मला सांगायचंय काय, त्यांनी काय केलं, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. आणि म्हणून अनेक आपल्याला त्याची कोटी तयार अशी करता येईल की कुणी कुणी संसार केला आणि कसा कसा केला. काहींचा संसार उत्कृष्ट असतो, त्यांचा परमार्थ उत्कृष्ट असतो. काहींचा संसार निकृष्ट असतो, त्यांचा संसार निकृष्ट असतो, परमार्थ उत्कृष्ट असतो. आणि तुमचा आमचा संसारही निकृष्ट आहे आणि परमार्थही निकृष्ट आहे. मग परमार्थ कोणाचा उत्कृष्ट आहे आणि कोणाचा निकृष्ट आहे, तर शांतीप्रभू एकनाथ महाराजांचा परमार्थही उत्कृष्ट आहे आणि त्यांचा संसारही उत्कृष्ट आहे. त्यांचा संसार जर पाहायचा झाला तर शांतीप्रभू एकनाथ महाराजांचा नियम असायचा दररोज की दररोज सकाळी 4ला उठायचं आणि 4ला उठून चंद्रभागेला स्नान करायला जायचं. बरोबर आहे. कोणत्या नदी आपल्या गोदावरीला जायचं. पैठणला गोदावरी नदी, गोदावरी नदीला स्नान करायला जायचं आणि स्नान केल्याच्या नंतर एक दिवस असं झालं, महाराज स्नान करायला गेले आणि स्नान करायला गेल्याच्या नंतर परत आपल्या आश्रमाकडे येत असताना, आपल्या घरी येत असताना काय झालं, असा प्रकार घडला की एक व्यक्ती त्यांच्या अंगावरती थुंकला. त्या दिवशी शांतीप्रभू एकनाथ महाराज पुन्हा नदीला गेले आणि नदीला गेल्याच्या नंतर काय केलं, पुन्हा स्नान केलं. पुन्हा परत आला, पुन्हा परत आल्याच्या नंतर पुन्हा स्नान केलं आणि पुन्हा 2-3 वेळेस असं झालं, 10-5 वेळेस असं झालं, 100 वेळेस झालं, 108 वेळेस महाराजांनी त्या दिवशी स्नान केलं. आणि स्नान केल्याच्या नंतर काय झालं, मग त्या यवन त्यांना शरण आला, महाराज माझं चुकलं बरं का. त्यावेळेला एवढा पश्चाताप झाला. शांतीब्रह्म एकनाथ महाराज शांतीब्रह्म असल्यामुळं प्रसाद देवनी मुक्त केला, प्रसाद देवनी प्रसाद देवनी मुक्त केला, प्रसाद देवनी अंगावरी थुंकला, प्रसाद देवनी मुक्त केला, प्रसाद देवनी मुक्त केला, देवानी मुक्त केला. अंगावरी थुंकला, देवनी मुक्त केला, महाराज सांगतात की यवन अंगावरी थुंकला. 108 वेळेस तो यवन महाराजांच्या अंगावरती थुंकला. पण महाराजांनी काय केलं, त्याला प्रसाद देऊन मुक्त केलं. त्या जागेवर जर आपण असतो, त्याने 108 वेळेस थुंकला, आपण 216 वेळेस त्याच्या अंगावर थुंकलो असतो, डबल. म्हणून मला सांगायचं काय की महाराजांचा परमार्थही उत्कृष्ट आहे आणि संसार कसा उत्कृष्ट आहे का. त्या काळामध्ये एकनाथ महाराजांच्या काळामध्ये पैठणमध्ये कीर्तन असायचं, महाराजांचं कीर्तन असायचं एकनाथ महाराजांचं. आणि त्या कीर्तनात एवढी गर्दी की बस मंडपमध्ये जागा बसायला पुरत नव्हती. जसं आपल्या इथे गर्दी तशी तेवढी तिथं गर्दी असायची. म्हणून मला सांगायचंय काय, एवढी गर्दी आणि कीर्तन झाल्याच्या नंतर प्रसाद काय द्यायचे, तर 1 किलो गुळाची ढेप आणि 1 किलो शेंगदाणे हा प्रसाद असायचा. आणि तो काळ भयंकर तिखट असल्यामुळं गावातले सगळे लोक कीर्तनाला जायचे. आणि मग काय कीर्तनाला गेल्याच्या नंतर कीर्तन झाले की सगळ्यांना प्रसाद. एक वेळेला असं झालं, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांकडे एक ब्राह्मण आला आणि त्याला पैशाची गरज होती. कारण महाराज कसे आहेत, तर समर्थाची घरी सकळ संपदा, त्यांच्याकडे काहीच कमी नव्हतं. तर त्या ब्राह्मणाला आल्याच्या नंतर गावात आला आणि गावात आल्याच्या नंतर विचारलं, या ठिकाणी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं घर कोणतं आहे.
गावातल्या माणसांनी सांगितले की ते समोरचे घर दिसते तुळशीराव नावालं तेच आश्रम महाराजांचं आहे. त्या ठिकाणी ते ब्राह्मण गेले आणि गेल्याच्या नंतर त्यांना पैशाची गरज होती आणि जे पाठीमागत त्यांना ज्यांना विचारलं त्यांनी सांगितले की शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना काय करायचा, तुम्ही त्रास द्यायचा, त्यांना त्रास दिल्या का ते तुम्हाला पैसे देतील. पण शांतीब्रह्म एकनाथ महाराज हे संत होते, त्यांना मनातही कळायचं, मनाच्या बाहेरचं कळायचं, आतलं कळायचं. त्यावेळेला तो ब्राह्मण गेला महाराजांकडे गेला. महाराज देवपूजा करत होते आणि देवपूजा करत असताना हा गेला आणि गेल्याच्या नंतर महाराजांच्या मांडीवरती बसला, चप्पल न काढता बसला. महाराज त्याला काहीच बोलले नाही. उलट नंतर मग आपल्या पत्नीला सांगितलं, अगं आपल्या घरी अतिथी आलेले आहेत, त्यांना जेवणाची व्यवस्था कर. गिरिजाबाई लगेच स्वयंपाकाला लागल्या आणि स्वयंपाकाला लागल्याच्या नंतर दोघेही जेवायला बसले. ब्राह्मणही बसले आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजही बसले आणि बसल्याच्या नंतर एक नंबर स्वयंपाक, बस मांडे भोजन आणि एक नंबर स्वयंपाक. आणि झाल्याच्या नंतर दोघेही जेवायला बसले आणि त्या जेवत असताना वाढत असताना त्या तूप टाकताना दूध वाढताना तर काय करायचा तो ब्राह्मण महाराजांच्या पाठीवर खेळायचा, इकडे खेळायचा तिकडे खेळायचा. त्यावेळेला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी आपल्या पत्नीला सांगितलं, अगं या मुलाला, या ब्राह्मणाला काही बोलू नको, त्या मुलाला काही म्हणू नको. त्यावेळेला गिरिजाबाई सुद्धा त्यांच्या इतक्या शांत होत्या, त्या सुद्धा म्हटल्या की जसं मी हरिपंडिताला मी सोबत वागवते, जसं हरिपंडित माझ्या सोबत असतो त्याप्रमाणे मी त्याचाशी सांभाळ करते, त्याला मी काहीच बोलणार नाही. पुन्हा महाराजांना त्रास द्यायला लागला. त्रास देत असताना काय झालं, मग महाराजांच्या लक्षात आलं की नेमका त्रास कशामुळे द्यायला, की महाराजांना माहित होतं की याला धनाची गरज आहे, त्याला पैशाची गरज आहे, त्याला पैशाची गरज आहे, मुलाच्या मुंजी करायच्यात. त्यावेळेला असं झालं, मग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी आपल्या खिशातले 200 रुपये काढले आणि त्या ब्राह्मणाच्या हातावरती ठेवले आणि ब्राह्मण निघून गेला. एवढी संपत्ती महाराज त्या काळामध्ये, एवढे संपत्ती महाराजांकडे होती की त्या काळामध्ये खूप काळ भयंकर असताना सुद्धा महाराजांनी आपला स्वतःचा विचार कधीच केला नाही. कारण जे स्वतःचा विचार करत नाहीत, जे जगाचा विचार करतात, त्यांचं नाव आज जगामध्ये. कारण हे साधू संत महाराज कशासाठी आले आणि कुठून आले, तरी आम्ही वैकुंठवासी आलो या आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. कारण ते साधू संत महाराज तुमच्या आमच्यावरती उपकार करण्यासाठी वैकुंठातून या मृत्यू लोकामध्ये आले आणि मृत्यू लोकामध्ये येऊन त्यांनी आपल्याला एकच संदेश दिला. काय संदेश दिला, की मनुष्य म्हणून जन्माला आल्याच्या नंतर महाराज आपण काय केलं पाहिजे. कारण जगाच्या मालकांना हा देह दिलेला आहे. देवी दिला देह भजन घुमटा, देवी दिला देह भजन घुमटा, देवी दिला देव दिला देवी दिला देह
दिला देह भजन गोमटा देव दिला देह भजन गोमटा दिला देह भजन महाराज सांगतात की देवी दिला देह भजन गोमटा. त्या जगाच्या मालकाने महाराज आपल्याला देह कशासाठी दिलेला आहे तर महाराज सांगतात भजन करण्यासाठी हा मनुष्य देह दिलेला आहे. इहलोकीचा हा नरदेह देव इच्छिता ती पाहे. म्हणून त्या भगवान परमात्म्याने महाराज हा मनुष्य देह आपल्याला भजन करण्यासाठी दिलेला आहे. कारण 3 गोष्टीमुळे आपल्याला जन्म मिळतो. एक पाप, कर्म आणि वासना. या 3 कारणामुळे आपल्याला जन्म मिळतो. आणि विशेष करून महाराज एवढे भाग्यवान आहोत आपण, एवढे भाग्यवान आहोत की आपला जन्म ज्ञानोबरायांच्या कुळामध्ये झाला, जगद्गुरु तुकोबारायांच्या कुळामध्ये झाला, अहिल्याबाई होळकरांच्या कुळामध्ये झाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुळामध्ये झाला, धर्मवीर संभाजी महाराजांच्या कुळामध्ये जन्म आपला झाला. आपण एवढे भाग्यवान आहोत की कारण हे कुळ कसं आहे, पवित्र ते कुळ, पावन तो ते देश. ज्या ठिकाणी महाराज साधू संतांचा जन्म झाला त्या कुळामध्ये महाराज आपण जन्माला आलो. येथे वैष्णवांचा वास धन्य भूमी पुण्य देश धन्य भूमी पुण्य देश धन्य भूमी पुण्य वैष्णवांचा वास. ज्या ठिकाणी महाराज वैष्णव म्हणजे साधू संतांचा जन्म झाला त्या कुळामध्ये महाराज आपण जन्माला आलो. पवित्र ते कुळ, एवढं कुळ महाराज पवित्र आहे आणि त्या कुळामध्ये महाराज आपण जन्माला आलो. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्मागेशी जेथे हरीचे दास जन्म घेते जेथे हरीचे दास जन्म घेते जेथे हरीचे दास पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते पवित्र ते पावन महाराज सांगतात की पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेशी. या पवित्र कुळामध्ये महाराज साधू संतांनी जन्म घेतला आणि त्यांच्या त्याच कुळामध्ये महाराज आपला जन्म झाला. कारण एवढे भाग्यवान आहोत आपण, एवढे भाग्यवान आहोत की ज्या स्वर्गामध्ये महाराज देवता आहेत, ज्या देवता आहेत त्या सुद्धा जगाच्या मालकाला पंढरीचे पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना करता, देवा अरे आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म दे. आणि मृत्यू लोकामध्ये जन्म दिल्याच्या नंतर आम्ही काय करणार. स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा मूर्ती लोकी भावा जन्मा मूर्ती लोकी भावा जन्मा स्वर्गीचे अमर इच्छिताची महाराज सांगतात की स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. या मृत्यू लोकामध्ये जन्म झाल्याच्या नंतर आम्ही काय करणार. पंढरपूरच्या पांडुरंगाचं आम्ही काय करणार, दर्शन घेणार, पंढरीची वारी करणार आणि भगवंताचं नामस्मरण करण्यामध्ये आम्ही आमचा काय करणार, काळ घालवणार. म्हणून आम्हाला या मृत्यू लोकामध्ये जन्म द्या.
त्यावेळेला भगवान परमात्मा त्यांना सांगतात की ज्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपलं जसं कर्म असेल त्या कर्मानुसार आपल्याला जन्म मिळतो. तुम्हाला स्वर्गामध्ये जन्म मिळाला, तुम्ही तिथं राहू शकता, तिथं खुशाल राहा, कारण त्याच्यामध्ये तुमच्या कर्मानुसार तुम्हाला तिथे जन्म मिळालेला आहे. याच्यामध्ये मी सुद्धा काही करू शकत नाही. म्हणून आपण एवढे भाग्यवान आहोत या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलोत. मला सांगायचंय काय, पाप, कर्म आणि वासना या 3 कारणामुळे महाराज आपल्याला जन्म मिळतो. म्हणून पाप काय आहे? पाप केल्याच्या नंतर कशाने आपलं हे होईल त्याचं नाही, त्याचं म्हणजे कशाने नाही नाट होईल त्या पापाचा. तर महाराज सांगतात आपण काय करायचं, आपल्या मुखानं त्या भगवंताचं भजन करायचं. म्हणून आणि त्या भजनानं काय होणार, ज्ञानोबाऱ्या सुद्धा महाराज आपल्याला जळतील पापी जन्मांतरीचे जळतील पापी जळतील पापे जळतील पापे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन पैसोपे नाम संकीर्तन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे लगती साया सदावे भरत लगती साया तुकोबर आपल्याला सांगतात की नामसंकीर्तन साधन पैसोपे आणि काय त्याचं प्रायश्चित आहे तर जळतील पापे जन्मांतरीचे. खरंच त्या भगवंताच्या नामानं काय होते महाराज, सगळे पापाचे पाप काय होतात, तरुण अग्नी मिळे समरस झाले तैशी नामे केले जपता हरी. अनेक महाराज आपल्याला हरिपाठ जर पाहिला तर बस बाहेरच निघायचं काम नाही. म्हणून मला सांगायचंय काय की पाप, कर्म आणि वासना या 3 कारणामुळे महाराज आपला जन्म मिळतो. कर्म कसं आहे, आपण आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर त्या मनुष्य देहामध्ये आपण जन्म घेतल्याच्या नंतर जसं आपण कर्म करतो महाराज, त्या कर्मानुसार आपल्याला काय होतं, पुढचा मनुष्य देह, पुढचा जन्म आपल्याला मिळत असतो. ऐका, आपण या जन्मामध्ये जर आपण चांगलं कार्य केलं तर पुढच्या जन्मामध्ये महाराज खरंच आपला जन्म चांगला मिळू शकतो आपल्याला. आणि या जन्मामध्ये येऊन, या मृत्यू लोकामध्ये येऊन जर आपण वाईट कर्म केलं, वाईट निंदे काही केलं तर खरंच आपण दुसऱ्या एखाद्या चांगल्या ह्याच्यामध्ये आपण जन्माला येऊ. म्हणून मला सांगायचंय काय की कर्म ज्यानं केलंय, ज्या व्यक्तीनं जसं कर्म केलंय तसं त्याला काय करावं लागतं, ते फेडावं लागतं. ऐका, पंढरपूरच्या वारीमध्ये, पंढरपूरला जवळजवळ आपल्या गावचे सगळेच जातात, कसरू महाराज तर फिक्स असतातच. ते आमची ओळख व्हायच्या अगोदर, म्हणजे त्यांची माऊली महाराजांची ओळख व्हायच्या अगोदर ते आम्हाला पंढरपूरच्या वाट्याने दिसायचे. लबडे महाराजांच्या मठामध्ये कसरू महाराज, गणेश महाराज सगळे तिथं केंद्रीय महाराजांची आपली दिंडी सोबत असायची. मला सांगायचंय काय, पंढरपूरच्या वारीमध्ये 10 लाख समाज आणि 10 लाख समाज असल्याच्या नंतर अनेक आपला पुन्हा उन्हाळ्याचा शेवटचा जूनमध्ये वारी असते. त्या काळामध्ये जूनच्या म्हणजे पावसाळ्याच्या पहिल्या तोंडाला वारी येते जून जुलैमध्ये. आणि त्या काळामध्ये काय आंब्याचं सीझन राहतं. काही झाडांना उशिरा आंबे लागतात आणि उशिरा काढायला येतात. म्हणून पंढरपूरच्या वाटेनं एक अशीच आंबराईची बाग दिसली आणि आंबराईची बाग दिसल्याच्या नंतर एका व्यक्तीला आंबराईची बाग दिसली आणि आंबराईची बाग दिसल्याच्या नंतर त्याला असं वाटलं की आपण आता आंब्याचा स्वाद घ्यावा. म्हणून शेतामध्ये गेला आणि शेतामध्ये गेल्याच्या नंतर काय झालं, शेतामध्ये गेला आणि शेतामध्ये गेल्याच्या नंतर ते आंबे पाहिले बोला, आंबे पाहिले डोळ्यानं. तिथपर्यंत आंबे डोळ्याने पाहिले, पण डोळ्याचा बघून काय उपयोग नाही. मनानं पायाला इशारा केला की मला तिथपर्यंत पोहोचवा, देऊन घाला. मनाने इशारा केल्याच्या नंतर पायाने तिथपर्यंत नेलं आणि तिथपर्यंत नेल्याच्या नंतर पुन्हा
का पायाने आंबा तोडता येतो का? मनानं हाताला इशारा केला की काय करायचं, आंबा तोडायचा. आंबा तोडायचा हाताने आणि खायचा आंबा खायचा, आपण खायचा स्वतः. आणि आंबा खात असताना महाराज आंबा खाल्ला, पण चव कशाला आली? जिभेला चव आली. जिभेला चव आली, पण मग भरलं, पोट भरलं. पण पोट भरल्याच्या नंतर त्या रान मालकानं पाहिलं, आणि रान मालकानं पाहिल्याच्या नंतर मग काय झालं, त्यानं पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर पण कर्म मला सांगायचंय, आणि त्यांनी पाहिलं आणि त्या व्यक्तीला काय केलं, त्यांनी ज्या व्यक्तीनं आंबा तोडला त्या व्यक्तीच्या पाठीमध्ये त्यांनी असा धडाका दिला. आणि धडाका मार दिल्याच्या नंतर, ऐका, मार दिल्याच्या नंतर आंबा पाहिला डोळ्यानं, तोडला तिथपर्यंत नेऊन घातलं, पायाने नेऊन घातलं. पाहिला डोळ्यानं, तोडला हातानं, तिथपर्यंत पोहोचवलं पायानं. पण त्यांनी पाठीमध्ये मार खाल्ला, आणि पाठीमध्ये मार खाल्ला. पण मला कर्म सांगायचंय, पाठीने जरी मार खाल्ला तरी अश्रू कुठून आले? त्याला म्हणायचं कर्म. विठाल म्हणून मला सांगायचंय काय, अनेक आपल्याला असे दृष्टांत सांगता येतील बरं का, अनेक दृष्टांत सांगता येतील. एक बॉस होता, आणि बॉसची कंपनी कुठं, पुणे जिल्ह्यामध्ये बॉसची कंपनी. आणि त्या ठिकाणी मॅनेजर त्याच्यात एक होता. एका मॅनेजरनं बॉसच्या थोबाडीत मारली. बॉसच्या थोबाडीत मारल्याच्या नंतर बॉसला सुद्धा राग आला. आपला राग कोणा काढायचा? घरी आला, आणि घरी आल्याच्या नंतर मग राग कोणावर काढायचा? बोला, तुम्हाला राग आल्याच्या नंतर तुम्ही कोणावर राग काढतात? घरी आहे ना. बायकोवरती महाराज त्याने राग काढला. बायकोला त्याने धडाका मारला. बायकोला सुद्धा महाराज राग आला. आणि बायकोला राग आल्याच्या नंतर बायकोला सुद्धा वाटलं, पण तिने मर्यादा पाळल्यावर काय. आपल्या ग्रामीण भागात चांगले, शहरीमध्ये तिकडचं सांगत नाही, सांगून कोणी. म्हणून मला सांगायचंय काय, की बायकोला सुद्धा राग आला. बायको कोणाला म्हटलं जातं ऐका, आणि पत्नी कोणाला म्हटलं जातं, की जी स्त्री आपले पती जेवायच्या अगोदर जेवते तिला बायको म्हटलं जातं बरं का. म्हणजे हे काय कोणा ग्रंथात नाही, पण कीर्तनकारांचं, चांगल्या कीर्तनकाराचं मी ऐकलेले. आणि जी स्त्री आपले पती जेवल्याशिवाय जेवत नाही, पती जेवल्याच्या नंतर जेवते, तिला पत्नी म्हटलं जातं. म्हणून मला सांगायचंय काय, त्या पत्नीला, त्या बाईला राग आला, आणि राग आल्याच्या नंतर तिला राग आला, आणि राग आल्याच्या नंतर राग कोणावरती काढायचा, तर तिचं मोठं पोरग त्या ठिकाणी खेळत होतं. त्या मोठ्या पोरावरती मोठ्या पोराला तिने धडाका वाढला. मोठ्या पोराला राग आला. राग आल्याच्या नंतर त्याने कोणावरती राग काढायचा? त्याचा छोटा भाऊ तिथे खेळत होता, बाहेर खेळत होता, आणि बाहेर खेळत असताना त्याला सुद्धा राग आला. बाहेर खेळत असताना त्याला सुद्धा राग आला. आणि राग आल्याच्या नंतर त्यानं काय केलं, त्याने मोठ्याला मारलं नाही, त्याने दगड घेतला. आणि त्या ठिकाणी एक कुत्र खेळत होतं, आणि कुत्र खेळत असताना त्याने काय केलं, दगड घेतला आणि त्या कुत्र्याला दगड मारला. पण ऐका कर्म कसे, आणि त्या कुत्र्याला दगड मारला, आणि कुत्र्याला दगड मारल्याच्या नंतर जे कुत्र पळालं ते मॅनेजरला जाऊन चावलं. विठाल सांगायचंय काय, आपण जसं कर्म करतो ते कर्म काय करावं लागते महाराज, आपल्याला फेडावं लागते. केले कर्म झाले, आले, उपजले मेले, आयुष्य किती, असे अनेक किती तरी आपल्याला प्रमाण सांगता येतील. कारण आज प्रमाणाची आज धारच आहे, कमीच नाही. म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात की, काय सांगतात की कोणत्या कोणत्या साधू संतांनी महाराज संसार केला, तर आपल्याला महाराज सगळ्या साधू संतांनी संसार केला. कोणी कोणी नाही केला. महाराज साधू संत का सांगत नाहीत की तुम्ही संसार करू नका, असं सांगत नाही. संसार करा, पण कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. म्हणून महाराज सांगतात की खरंच तुम्ही, महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये, तुकोबारायांनी आयुष्यामध्ये काय केलं, काही साधक तुकोबारायांकडे गेले आणि म्हटले, महाराज तुम्ही रात्रंदिवस तुम्ही परमार्थ करतात, रात्रंदिवस तुम्ही आपलं परमार्थ करतात, मग तुम्ही संसार का करत नाहीत? कारण आम्ही तुमच्या वाणीने असं ऐकतो की सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. तुम्ही संसार का करत नाहीत? त्यावेळेला जगद्गुरु तुकोबार यांना सांगितलं, बाबा आजपर्यंत मला असं लिहून आणा की कोणाचा संसार पूर्णत्वाला गेलाय, त्याला माझ्याकडे आणा आणि माझ्याकडे आणा, आणि तो जर म्हटला माझा संसार पूर्ण झाला
पूर्णत्वाला गेला की मी संसार करू शकतो. पण जगाच्या पाठीवरती असं एकही मनुष्य नाही की माझा संसार पूर्ण झाला. म्हणून मला सांगायचंय काय की महाराज काय करायचे, रात्रंदिवस भगवंताचं भजन करायचे. कारण देवी दिला देह किंवा ते दिनरजिने हाची धंदा गोविंदाचे पवाडे. म्हणून महाराज सांगतात की बाबा या संसारामध्ये थोडंही सुख नाही. सुख पाहायचं झालं तर ऐका, सुख पाहायचं झालं तर एक जवस असतो पहा, त्या जवसासारखं या संसारामध्ये सुख आहे. आणि दुःख जर पाहिलं तर बस सुखपात जवा पडे दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे. पर्वताये वडे, दुःख पर्वताये. सुखपात जवा पडे दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे. दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे. महाराज सांगतात की सुख पाहता जावं पडे आणि दुःख जर पाहिलं आपण संसारामध्ये कसं आहे, सुख पाहता जावं पडे, दुःख पर्वता एवढं दुःख आहे. म्हणून बाबा मी संसार करत नाही. मग महाराज तुम्ही संसार करत नाही, ज्ञानोबाराने संसार केला. ज्ञानोबाराने संसार कसा केला ऐका. ज्ञानोबारे आळंदीमध्ये राहायचे आणि आळंदीमध्ये राहत असताना एक दिवस मधुकरी मागायला गावात आले आणि आल्याच्या नंतर गावातल्यांनी मधुकरी दिली नाही. विसोबा खिसरानं त्यांची झोळी घेतली, खाली टाकली, शिदा खाली टाकला. त्या दिवशी ज्ञानोबाऱ्यांना राग आला. अरे हे खळ लोक आमच्या चौघाचा जर संसार सुखाचा होऊ देत नसतील तर हे जगाचा संसार कधी सुखाचा होऊन देतील. त्या दिवशी ज्ञानोबारायांनी प्रार्थना केली की अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोके. मी या जगाचा संसार सुखाचा करीन. पण काही लोकांनी ज्ञानोबारायांना अडवलं. माऊली आम्ही सुद्धा आळंदीत राहिलेलो आहे. आळंदीतला आम्हाला सुद्धा माहिती की कारण इंद्रायणीला जर पाणी भरायला तुम्ही आलात ना, तुम्हाला पाणी भरून देत नाहीत. रुक्मिणी माता जर पाणी भरायला आल्या ना, त्यांना पाणी भरून देत नाहीत. त्यांच्या अंगावरती चिखल फेकला जातो, त्यांचं मडकं फोडलं जातं. ज्ञानोबाराय तर मधुकरी मागायला आले तर कारण त्यांना मधुकरी देत नव्हते, कारण तुम्हाला आळंदीमध्ये सुद्धा राहू देत नाहीत. आणि तुम्ही ही प्रार्थना केली की अवघाचे संसार सुखाचा करीन. नेमकं कोणाची जीवावरती तुम्ही ही प्रार्थना केली. त्या वेळेला ज्ञानोबाराय म्हणतात तुम्ही त्या जगाच्या मालकाचे पाय धरेन आणि त्या जगाच्या मालकाचे पाय धरून या जगाचा संसार सुखाचा करीन. आजी संसार सुफळ झाला के माये, मी काय करीन देखी येले पाय. देखी येले पाय, विठोबा देखी येले पाय, विठोबा संसार सुफळ झाला की माये, मी काय करीन त्या जगाच्या मालकाचे पाय धरीन. देखी येले पाय विठोबाचे, मी त्या विठोबाराचे पाय धरीन आणि या जगाचा संसार सुखाचा करीन. त्या दिवशी महाराज खरंच त्यांनी मान्य केलं आणि ज्ञानोबारांनी आपला काय केला महाराज, संसार सुखाचा केला. सुखाचा नाही सुजलम सुफलम केला आपला संसार. म्हणून तुकोबारांच्या जीवनामध्ये सुद्धा महाराज काय झालं, एक वेळेला असा एक दुष्काळ पडला. असं सांगतात की जुने कीर्तनकार असं सांगतात की जगद्गुरु तुकोबारायकडं त्या काळामध्ये 30,000 एकर जमीन होती. 30,000 एकर जमीन होती. एवढा भयंकर दुष्काळ पडला आणि भयंकर दुष्काळ पडल्याच्या नंतर तुकोबाराने आपली स्वतःची जमीन सगळ्यांना थोडी थोडी काय केली, वाटून टाकली. वाटून टाकल्याच्या नंतर मग तुकोबारावर एवढे संकट यायला लागले, खायला सुद्धा अन्न नाही. साऱ्या वाचून त्यांची एक पत्नी मेली, खायला नव्हतं, ढोरगुरं मरायला लागली. साऱ्या वाचून चारा सुद्धा नसायचा, पाणी सुद्धा नसायचं. एवढा भयंकर दुष्काळ. आणि त्या दुष्काळामध्ये तुकोबाराने आपली जमीन काय केली, सगळी जगाला वाटून टाकली. आणि जगाला वाटल्याच्या नंतर तरी महाराज काही लोक म्हणायचे, महाराज तुम्ही आमच्यासाठी काय केलंय. म्हणून मला सांगायचंय काय, तुकोबारांच्या जीवनामध्ये तुकोबारांना एवढे दुःख सहन करावं लागले, एवढा अवहेलना सहन करावं लागल्या की बस पाहायचं काम नाही. मग काही साधक तुकोबारांना म्हणायचे, महाराज तुम्ही फक्त भजन भजन भजन, तुम्ही वेडे होता, एवढं भजन करत असतात का.
काही मर्यादा असेल ना, आम्ही करतो पण आमच्या बी काही मर्यादा आहेत ना, का 24 तास नुसतं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पण ते तुकोबाराय होते. तुकोबारायने भगवंताच्या भजनाशिवाय दुसरं काहीच केलं नाही. देहूमध्ये तुकोबाराय राहत असताना एक वेळेला त्यांच्या धर्मपत्नी जिजाबाई तुकोबारायांच्या भाकरी घेऊन जायच्या, आणि भाकरी घेऊन जात असताना एक वेळेला असं झालं, जिजाबाईने तुकोबारायांना विचारलं की तुम्ही दररोज भजनाला जातात, एक दिवस भंडारा डोंगरावर जातात, एक दिवस घोराडेश्वरावर जातात, एक दिवस भामचंद्रावरती जातात. मला एक सांगा की सकाळी जात असताना मला सांगून जा की आज मी भामचंद्रावर चाललो, कारण तुमच्यामुळं मी इकडं दुसऱ्या डोंगरावर जाते. त्यावेळेला तुकोबाराय म्हणले, अगं आवले, देहूच्या बाहेर आल्याच्या नंतर 3 रस्ते फुटतात, आणि 3 रस्ते, एक घोराडेश्वरावर जातो, एक भामचंद्रावर जातो, आणि एक भंडारा डोंगरावर जातो. काय करायचं, त्या जमिनीची माती घ्यायची आणि कानाला लावायची. ज्या मातीतून ज्या रस्त्यानं विठ्ठल विठ्ठल आवाज येईल त्या रस्त्याने मी गेलो असं समजायचं आणि वरती यायचं. जिजाबाईने पाटली घ्यायची, भाकरी घ्यायच्या, पाणी घ्यायचं, तुकोबारायांना खाण्यासाठी भाकरी घ्यायच्या. एक दिवस असं झालं, जिजाबाईच्या पायामध्ये काटा मोडला, आणि पायामध्ये काटा मोडल्याच्या नंतर काय झालं, मग त्या ठिकाणी एवढा भयंकर तो काळ असा होता की त्या काळामध्ये चप्पल सुद्धा वापरायला नसायची, चप्पल मिळतच नव्हती, दुकानच नव्हते. एवढा काटा मोडला, आणि काटा मोडल्याच्या नंतर जिजाबाई रडायला लागल्या, आणि रडत असताना जगाच्या मालकाला काळजी पडली. तुकोबारायांची भाकरी घेऊन तुकोबारायांची पत्नी त्या ठिकाणी आहे. त्या भगवंतानं काय केलं, जे गुरामागचे पोरं असतात त्या पोराचं रूप घेतलं, त्या मुलांचं रूप घेतलं, आणि जिजाबाईपाशी हजर झाले. आणि हजर झाल्याच्या नंतर जिजाबाईला विचारलं, आई साहेब का रडता? त्यावेळेला त्यांनी सांगितलं, बाळा माझ्या पायामध्ये काटा मोडला, मी काढू का? तुला काढता येतो का? पण तू जगाचा मालक पंढरीशे पांडुरंग परमात्मा होता. आई साहेब तुमचाच काटा काय? अनेकांचे काटे काढीत इथपर्यंत आलो, अनेकांच्या आतपर्यंत काटे काढले, आणि इथपर्यंत तुमच्यापाशी आलो, तुमचा काटा का निघणार नाही? तुकोबारायांनी आपलं भगवंतानं जिजाबाईचा पाय घेतला, मांडीवरती घेतला, ठुंका लावला, आणि सहज काटा काढल्याला सुद्धा माहित नाही. त्यावेळेला मग नंतर विचारलं, बाबा अरे तुझं गाव तरी कोणतं आहे? त्यावेळेला गाव विचारल्याच्या नंतर त्याने सांगितलं, जम्बू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, मी पंढरपूरचा आहे. आणि कोण आहे? तर पाटील आहे, पंढरपूरचा पाटील आहे. त्यावेळेला तुकोबाराय भजन करत होते डोंगरावरती, भंडारा डोंगरावरती भजन करत होते, आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई महाराजांच्या भाकरी घेऊन गेल्या. त्यावेळेला तुकोबारायाने विचारलं, अगं एवढा उशीर कस का झाला? या उशीर कस का झाला म्हटल्याच्या नंतर आपल्या त्यांनी सांगितलं, जिजाबाईने सांगितलं, माझ्या पायामध्ये काटा मोडला, अनेका पोरांनी काढला. तुकोबाराय म्हणले, अगं आवले तो पोरगा नव्हता, तो कोण होता? तर जगाचा मालक पंढरीचे पांडुरंग परमात्म्यानी तुला काय केलं, माझ्या अगोदर तुला दर्शन दिलं. कारण ही श्रद्धा तशी होती, तुकोबारायांची श्रद्धा, आपलं जिजाबाईंची श्रद्धा तशी होती. कारण कोणासाठी भाकरी घेऊन जात होत्या? तर त्या भाकरी आपल्या पतीसाठी, आणि पती काय करत आहेत तर भगवंताचं गुणगान गात आहेत, भजन करत आहेत. म्हणून भगवान परमात्म्यानं तुकोबारायांच्या अगोदर जिजाबाईला दर्शन झालं. तुकोबाराय सांगतात की माझ्या अगोदर तुला भगवंताचं दर्शन झालं. ही काय आहे? आपल्या पतीची सेवा. मला सांगायचंय काय, मग असे अनेक एक वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायांकडं काय पाठवलं, एक नजराना पाठवला. आणि नजराना पाठवल्याच्या नंतर जसं छत्रपती शिवाजी महाराजांना वेळ भेटन त्या वेळेनुसार छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांचे कीर्तनाला यायचे. कीर्तनाला येत असताना त्यांच्यासोबत त्यांचे मावळे असायचे, आणि मावळे असल्याच्या नंतर मग अनेक मावळे होते. छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला यायचे, आणि जसा त्यांना वेळेनुसार त्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांना म्हटले, महाराज मला परमार्थ करायचा आहे. त्यावेळेला तुकोबारायांना सांगितलं, महाराज कोणाला? छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, तुमच्या हातात तलवार आणि आमच्या हातात टाळ, तुमचा तो परमार्थ, आमचा हा परमार्थ, तुमचा आणि आमचा एकच. तुमच्या हातात तो परमार्थ, तुमच्या हातात तलवार, तुमचा हात परमार्थ आहे, आणि आमच्या हातामध्ये टाळ आहे, आमचा हात परमार्थ आहे. त्यावेळेला मग मला सांगायचंय काय की छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबारायांचं कीर्तन आवडलं, पुन्हा जास्त कीर्तन द्यायला लागले. आणि एक वेळेला आपल्या मावळ्यांना सांगितलं की छत्रपती
शिवाजी आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबाऱ्यांना काय केलं, एक वेळेला नजराणा पाठवला आणि आपल्या मावळ्यांना सांगितलं काय करा, तुकोबाऱ्यांना आपल्या घरी घेऊन या. आपल्या घरी घेऊन या म्हटल्याच्या नंतर मावळे गेले, देहूमध्ये गेले आणि देहूमध्ये गेल्याच्या नंतर तुकोबाऱ्यांच्या घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर मग तुकोबाऱ्यांना सांगितलं, महाराज तुम्हाला आम्ही नेण्यासाठी आलेलो आहोत, कारण नजराणा आणलेला आहे, पालखी आणलेली, छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला पाठवलं. आणि महाराज म्हटले, छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की तुकोबाऱ्यांना आपल्या घरी घेऊन या. नजराण्यामध्ये महाराज त्या काळामध्ये तुकोबाऱ्याने तो नजराणा स्वीकारला नाही. हात उठा छत्री घोडे, हात उठा छत्री घोडे, हे बऱ्यात न पडे, 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 हे बऱ्यात न पडे. महाराज सांगतात की दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्या तो न पडे. अरे अहो, मला काही धनाची गरज नाही, मला तुमचा नजराणा नको, तुमची पालखी नको, मला छत्रपती शिवाजी महाराजांचा भाव कळाला, मला तुमचं काहीच नको. त्यावेळेला मावळे घरी आले, तुकोबाऱ्याकडे आले, आपलं शिवाजी महाराजांकडे आले, म्हटले महाराज तुकोबाऱ्याने तो नजराणा परत पाठवला. त्यावेळेला एक साधक, एक मावळा तुकोबाऱ्यासोबत यायचा, आपलं छत्रपती शिवाजी महाराजांसोबत यायचा. आणि आल्याच्या नंतर तो म्हटला, महाराज तुम्हाला विचारू का एक प्रश्न. महाराज म्हटले विचार. विचार म्हटल्याच्या नंतर मग त्या मावळ्याने विचारलं, महाराज तुम्ही तर संसारिक आहात आणि संसारिकानं तुमच्याकडे स्वतःहून तो नजराणा आलता, तुमच्याकडे स्वतःहून ती पालखी आलती, मग त्या पालखीचा स्वीकार का केला नाही तुम्ही. तुकोबारे म्हटले, बाबा हे धन 10 वर्षापुरतं 10 वर्षांनी तिष्ठती एक पद आहे. आणि हे धन कसं असतंय, छत्रपती शिवाजी महाराजांनी जरी पाठवलं, कोणी जरी पाठवलं तर आपलं तर आपलं राहतं आणि दुसऱ्यांचं ते दुसऱ्यांचं राहतं. त्यावेळेला तुकोबाऱ्याने तो नजराणा परत पाठवला. परत पाठवल्याच्या नंतर मग महाराज काही साधकाने उपदेश केला महाराजांना, महाराज आपण तर संसारिक आहोत, आपण संसारिक आहोत, मग आपण आपल्या संसारासाठी आपण कसं धन गोळा करायचं, कसं धन जमा जोडून या धन उत्तम व्यवहारी, उत्तम व्यवहारी, जोडून या धन उत्तम व्यवहारी, जोडून या धन उत्तम व्यवहारी, 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 जोडून या धन उत्तम व्यवहारी, जोडून या धन उदास विचारी वेद करी, उदास विचारी वेद करी, उदास विचारी वेद करी, उत्तमती करी तो एक पावेल, तो एक पावेल, उत्तमती करी तो एक पावेल. उदास विचारे वेद करी, उदास विचारे वेद करी, उत्तमती करी तो एक पावेल, तो एक पावेल, उत्तमती करी तो एक पावेल, तो एक पावेल. महाराज सांगतात की जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे. आपण महाराज कसं धन कमवायचं, तर उत्तम गतीनं धन कमवायचं आणि उत्तम गतीनं धन कमवून काय करायचं, चांगल्या कार्यासाठी आपण ते धन खर्च करायचं. मग महाराज अनेक कार्य चालू आहेत महाराष्ट्रामध्ये, आम्ही जिल्ह्यामध्ये बघतो, घराघरात गावागावात बघतो की अनेक कार्य चालू आहेत. मग नेमकी पट्टी द्यायची तरी कुठं 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 हे करायचं. तर महाराज सांगतात ज्या ठिकाणी चांगलं कर्म सत्कर्म होत असेल ना, त्या ठिकाणी तुम्ही काय करा, तुमच्या सोयीच्छेनं तुमच्या आपण आपल्या पैशानुसार काय करा, त्या ठिकाणी मदत करा. ज्या ठिकाणी मंदिराला देऊ नका, ज्या ठिकाणी जर एखाद्या मुलीचं लग्न होत असेल आणि मुलीच्या वडिलाकडे जर पैसे नसतील आणि पैशा वाचून जर लग्न राहत असेल तर त्या ठिकाणी मदत केलेली सुद्धा चांगली. मंदिराला द्यावाच असंच काही नाही की ज्या ठिकाणी आपण महाराज चांगल्या कार्यासाठी आपण त्याला सहकार्य करू, त्या पद्धतीने मग महाराज आम्ही हे सहकार्य करू, मंदिरासाठी आम्ही खर्च करू,
पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरासाठी आम्ही हे करू, सद्गुरू चोप महाराजांच्या संस्थेसाठी आम्ही पैसा देऊ, ज्ञानोबरायांच्या समाधी मंदिरासाठी आम्ही पैसा देऊ. पण महाराज हे पैसा दिल्याच्या नंतर नेमका फायदा तरी काय? महाराज सांगतात की फायदा काय, त्याचं उत्तर तुकोबर आहे अभंगाच्या. उत्तमाची गती तो एक पावेन, तो एक पावेन. उत्तमाची गती तो एक पावेन, उत्तमाची गती तो एक पावेन, तो एक पावेन. उत्तमाची गती तो एक पावेन, तो एक पावेन. उत्तम भोगीना जीव खाली, उत्तम भोगीना जीव खाली, उत्तम भोगीना जीव खाली, उत्तम भोगीना जीव खाली. गती तो एक पावेन, तो एक पावेन. उत्तमाची गती तो एक पावेन, तो एक पावेन. उत्तमाची गती तो एक पावेन, तो एक पावेन. उत्तमाची गती तो एक पावेन, महाराज सांगतात की आपण हे जर धन आपण चांगल्या कार्यासाठी जर खर्च केलं ना, तर आपल्याला उत्तम गती मिळेल. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल. मनुष्य जन्मामध्ये येऊन तो काही करेल तर उत्तम भोग भोगेल. उत्तम भोगेल जीवखानी, चांगल्या जीवखानीमध्ये जन्माला येईल. आणि जीवखानीमध्ये जन्माला येऊन जीवखानी खाणी चार आहेत, अंडज, जारज, स्वेदज आणि उद्बीज. एक अंडज नावाची जार असे आहे की त्याच्यामध्ये कुणाचा जन्म होतो? अंडज. त्या ठिकाणी त्याच्यामधून सर्पाचा जन्म होतो, त्याच्यातून विंचवाचा जन्म होतो. एक वेळेला जगाच्या मालकाला पंढरीशे पांडुरंग परमात्म्याला सर्पानं विनंती केली की देवा, अरे आम्हाला असा हा देह कशासाठी, असा कसा देह दिलास की आम्ही या मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्याच्या नंतर इथं अंड्याच्या बाहेर जरी आलं तरी या मृत्यूलोकातले माणसं काठी घेऊन हजर राहतात. त्यावेळेला भगवान परमात्मा त्यांना सांगतात की तुमचं जसं कर्म असेल त्या कर्मानुसार तुम्हाला तीच येऊन योग्य, त्याच्यामध्ये मी सुद्धा बदल करू शकत नाही. म्हणून काय करायचं महाराज, आपण आपल्या जीवनामध्ये चांगलं सत्कार्य करायचं, चांगलं कर्म करायचं. एवढं करून मग महाराज आम्ही जर हे असं केलं, आम्ही जर धन आम्ही चांगल्या कार्यासाठी जर खर्च केलं तर महाराज सांगतात की मग काय करायचं महाराज, तर आपण आपल्याकडे जर जास्त हे असेल तर आपण परोपकार केला पाहिजे. परोपकारी, परोपकारी, परोपकारी नेने परनीता. परोपकारी, परोपकारी, परोपकारी नेने परनीता. परोपकारी, परोपकारी परनीता. परोपकारी, परोपकारी, परोपकारी नेने परनीता. बयनी माया, बयनी माया. उत्तमाची गती, उत्तमाची गती, उत्तमाची गती तो एक पावेल. उत्तमाची गती, उत्तमाची गती, उत्तमाची गती तो एक पावेल. उत्तमाची गती, उत्तमाची गती, उत्तमाची गती तो एक पावेल. उत्तमाची गती, उत्तमाची गती, उत्तमाची गती तो एक पावेल.
जीवनामध्ये काय करायचा? परोपकार करायचा. परोपकारी नेनी परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. महाराज सांगतात की आपण आपल्या जीवनामध्ये परोपकार करायचा. कोणता काय परोपकार करायचा? तर ज्या ठिकाणी महाराज एखादा भंडारा डोंगर असेल, भामचंद्र डोंगर असेल, घोराडा डोंगर असेल, त्या ठिकाणी महाराज उन्हाळ्याचे दिवस आठवा. आणि उन्हाळ्याचे दिवस आठवा कारण डोंगरावरती काय पाण्याची व्यवस्था नसते. तो प्रसंग आठवा. परोपकार मला सांगायचा आहे, परोपकार सांगायचा आहे. कारण परोपकार आपल्याला अनेक त्याच्यामध्ये उपकार आपल्याला सांगता येतील. सूर्याचे, चंद्राचे, गायीचे, वृक्षाचे सगळे उपकार आपल्याला सांगता येतील. पण महाराज सांगतात की तुम्ही जास्त काय उपकार करू नका, पण थोडा फार तरी, फार जास्त नका करू. तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार. तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार. महाराज सांगतात की काय? तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार. आपण आपल्या जीवनामध्ये काय करायचा? थोडा फार परोपकार करायचा. ज्या ठिकाणी महाराज पशु पक्ष्यांना पाणी पिण्याची व्यवस्था नसेल त्या ठिकाणी पाणपोई केली बनवली पाहिजे, पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. कारण भामचंद्र डोंगरावरती जोगमारा समितीचे विद्यार्थी जे पाठांतराला जातात ती जबाबदारी जवळजवळ ती एवढी सेवा करतात की बस पाहायचंच काम नाही. मला सांगायचंय काय की ज्या ठिकाणी पशु पक्ष्यांना पाणी नाही, गुराढोरांना पाणी नाही, ती व्यवस्था आपण केली पाहिजे. अनेक महाराज साधू संतांचे आपल्यावरती काय आहेत? उपकार आहेत. कारण ज्या ठिकाणी पक्ष्यांना पिण्यासाठी एक वेळेला प्रसंग असं सांगितला जातो की जोगमारा समितीचे गुरुवर्य नतुसिंग बाबा, वैकुंठवासी गुरुनाम गुरु नतुसिंग बाबा भामचंद्रावरती गाथा पाठांतराला गेलेले होते. गाथा त्यांना पाठच होता. आणि त्या ठिकाणी राहत असताना एक वेळेला संध्याकाळची रात्र होती, अमावशीची रात्र होती, अंधार पडलेला होता, एवढा अंधार. आणि पहाटे 2, 2:30, 3च्या दरम्यान एक वाघ एवढ्याने मोठ्याने ओरडायला लागला, एवढा मोठ्याने ओरडायला लागला तो काळ. आणि त्या काळामध्ये पाण्याची व्यवस्था डोंगरावरती नसायची. की महाराजांना असं वाटलं, नतुसिंग बाबाला असं वाटलं, जोग महाराज संतीचे गुरुवर आहे बरं का, त्यांना असं वाटलं की वाघाला नक्कीच तहान लागलेली असावी. महाराजांनी बाटली घेतली, बाहेर आले तर वाघ समोर आहे, वाघ समोर आहे. त्यावेळेला बाटली घेतली, समोर ठेवली. महाराज आपल्या पर्णकुटीमध्ये आले. पर्णकुटीमध्ये आल्याच्या नंतर वाघ पाणी पिला आणि परत गेला. याला म्हणायचं भूत दया गाई पशुचे पाळण, तान्हिल्या जीवन वनामाची. एक वेळेला अनेक कथा आपल्याला सांगता येतील, पण वेळ सुद्धा आपला मर्यादित आहे. म्हणून मला सांगायचं आहे काय की त्या साधू संतांनी काय केलं, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी काय केलं, तीर्थयात्रेला गेले. आणि तीर्थयात्रेला गेल्याच्या नंतर आपल्या सोबत तीर्थ घेतलं, पाणी घेतलं, कुठलं काशी विश्वनाथाचं तिथलं पाणी घेतलं. आणि रामेश्वरला आले. रामेश्वरला आल्याच्या नंतर वाळवंटामध्ये एक गाढव लोळायला लागलं. त्यावेळेला वाळवंट पाण्या वाचून लोळत होतं. मग महाराजांनी काय केलं, आपल्या सोबत जे कमंडलू होतं, कमंडलू मधलं पाणी घेतलं आणि त्या गाढवाच्या मुखामध्ये घातलं. गाढवाला पाणी पाडलं. कारण महाराजांना सोबत गावातले होते. ते म्हटले महाराज गाढवाला काशीवरून आणलेलं रामेश्वर मध्ये पाणी पाजायला लागले. महाराज म्हटले भूत दया गाई पशुचे पाळण. आणि महाराज उत्तरार्थामध्ये सांगतात की तानेल्या जीवन वना माझी. म्हणून महाराज आपल्या जीवनामध्ये आपण काय करायचं, ज्ञानोबाराने त्यांच्या जीवनामध्ये काय केलं, आपलं निवृत्तीनाथांनी त्यांच्या जीवनामध्ये काय केलं, तर शांतीरूपे नव्हे कोणाचा वाईट. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये महाराज आपल्या शांतीला धरून आपल्या श्री गुरूंचं महत्व वाढवलं. ज्ञानोबारांनी जरी ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंद बाबाने लिहिली, आणि आपलं सच्चिदानंद बाबा आधारे लेखकू झाला 18वा अध्याय. मला सांगायचंय काय, त्यावेळेला महाराज आपण आपल्या जीवनामध्ये काय करायचा, शांती धरायची. शांती धरून काय करायचं, आपलं सत्कर्म करायचं. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट. आपल्या मनामध्ये महाराज कोणाविषयी वाईट अशी काय, आपल्या मनामध्ये वाईट कोणाविषयी नसावं. आणि वाढीवी महत्व वडिलांचे, ज्ञानोबारांचे, आपल्या निवृत्तीनाथांचे वडील कोण, विठ्ठलपंत. पण आपल्या भावाला, सख्या भावाला ते वडिला समान मानायचे. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. ज्ञानोबारांचं महत्व जर कोणी वाढवलं तर आपल्या त्यांचे मोठे बंधू
निवृत्तीनाथ महाराज. हा हा, जागे सगळे बरं का. मला माहित होतं पण बघू लागलो कोण कोण जागे. म्हणून मला सांगायचंय काय की त्यांच्या निवृत्तीनाथ महाराजांनी आपल्या श्री गुरूंचं महत्व वाढवलं. जसं सद्गुरू जोग महाराजांचं कोणी वेल वाढवला. जेवढे संतीचे विद्यार्थी आहेत, खरी सद्गुरू जोग महाराजांचं धन काय, विद्यार्थी हेच धन आहे. शांतीब्रह्म कोरेकर गुरुवर्य शांतीब्रह्म कोरेकर बाबांचं धन काय, त्यांचं धन सांगतो एकाच वाक्यात सांगतो. त्यांचं धन काय की 2 पोशाख आणि 1 गोलकटी आणि 1 जेवणाचं ताट. त्यांच्या जीवनातलं तेवढं धन आहे. पण हे जे विद्यार्थी आहेत हे कोणाचे आहेत तर शांतीब्रह्म एकनाथ आपलं कोरेकर बाबांचे सगळे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये जेवढे कीर्तनकार आहेत तेवढे सगळे कीर्तनकार सद्गुरू जोग महाराजांचे आहेत. आपल्या कस्तुरी महाराजांचे सुद्धा चिरंजीव आहेत बरं का. पुढच्या वर्षी तुम्हाला त्यांचा स्वाद घेता येईल. मला सांगायचंय काय, जोग महाराज संस्थेमध्ये बसणं सुद्धा महाराज खूप कठीण आहे. मागच्या पूर्वजन्माची काहीतरी पुण्य असेल त्यावेळेला तिथली पायरी आपण रेंगू शकतो. इकडच्या पायऱ्या आपण ज्या नाही त्या पायऱ्या आपण रेंगू शकतो, पण त्या ठिकाणी जाण्यासाठी खरंच आपल्या मागच्या पूर्वजन्माचं पुण्य लागतं. म्हणून मला सांगायचंय काय की आपल्या शिष्यांना आपल्या श्री गुरूंचं महत्व वाढवलं पाहिजे. वाढवे महत्व वडिलांचे आणि मग महाराज आम्ही आमच्या श्री गुरूंचं महत्व वाढवू, आम्ही आमच्या वडिलांचं नाव करू. पण सगळं केल्याच्या नंतर आम्हाला याचा फायदा काय, असं वागल्याच्या नंतर आम्ही परोपकार करू, सगळं करू, मग असं केल्याच्या नंतर आम्हाला फायदा काय. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे हेची आश्रमाची फळ, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ. बळ वैराग्याचे परमपद बळ, वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावे, उत्तमची गती तो एक पावे. परमपद बळ परमपद बळ, वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावे, उत्तमची गती तो एक पावे. महाराज सांगतात की महाराज आम्ही जर परोपकार केला, आम्ही आमच्या श्री गुरूंचं महत्व वाढवलं, आम्ही आमच्या वाडवडिलांचं जर महत्व वाढवलं तर काय आम्हाला फळ भेटणार. तर महाराज सांगतात की तुका म्हणे हिचे आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. खरंच तुम्ही काय होणार, तुम्हाला तसं जर तुम्ही केलं तर तुम्हाला काय होणार, वैराग्य प्राप्त होणार. परमपद बळ वैराग्याचे हे खरं बळ आहे की कोणतं तर उत्तमची गती तो एक पावेल. आपण जर चांगलं सत्कर्म केलं तर उत्तम गतीला आपण काय होऊ प्राप्त होऊ. म्हणून महाराज सांगतात की उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगली जीवखानी. चांगल्या खाणीमध्ये जर जन्म घ्यायचा असेल तर काय करायचं, सगळ्यांनी हातावरती करायचे. उत्तम गतीमध्ये जर जन्म घ्यायचा असेल तर सगळ्यांनी हातावरती करायचे. आणि काय करायचं, त्या जगाच्या मालकाचं भजन करायचं आणि त्या जगाच्या मालकाला प्रार्थना करायची की देवा आम्हाला चांगल्या खाणीमध्ये पुढचा जन्म दे. कारण चांगल्या खाणीमध्ये महाराज जन्म मिळण्यासाठी सुद्धा काय लागतं, भाग्य लागतं, पुण्य लागतं, पुण्य लागतं. आणि पुण्याचं असेल पाप पुण्य समान समय, आपलं पाप आणि कर्म आपलं पुण्य जर समान असेल तर आपल्याला मनुष्य जन्म मिळतो महाराज. म्हणून त्या साधू संतांचे आपल्यावरती एवढे उपकार आहेत, त्या साधू संतांचे ज्ञानोबारांचे आपल्यावरती एवढे उपकार आहेत, जगद्गुरु तुकोबारांचे एवढे उपकार आहेत. खरं तर आमच्या डोळ्यासमोर आम्ही सद्गुरू जोग महाराजांच्या उपकारातून उत्तीर्ण आम्ही कधीच होऊ शकत नाही, कधीच नाही. कारण जोग महाराज संस्था जर नसती तर आज कीर्तनकार
युट्यूबला तुम्ही बघतात त्याच्यापेक्षाही वेगळे झाले असते. अनेक खरंच सद्गुरू जोग महाराजांचे सुद्धा उपकार, सद्गुरू जोग महाराज आणि संस्थेतील सगळे गुरुवर्य, खरंच असं वाटतंय की संस्थेत शिकत असताना 5 वर्ष कशी गेली आम्हाला वेळ लागला नाही. सहज 5 वर्षे गेले. कोरोनाचं धरून बरं का, 4च वर्ष लागतात, पण कोरोनाचं आम्ही डबल करावं लागलं. म्हणून मला सांगायचंय काय की या साधू संतांना महाराज त्यांच्या जीवनामध्ये त्रास झाला, ज्ञानोबारांना त्रास झाला, जगद्गुरु तुकोबारांना त्रास झाला. तो त्रास महाराज आज काय की जे विद्यार्थी आळंदीमध्ये शिकतात, जे विद्यार्थी आळंदीमध्ये शिकतात, आपल्या संस्थेमध्ये जे बालगोपाळ शिकतात, महाराज त्यांच्यावरती खरंच ज्ञानोबारांची काहीतरी कृपा असेल, आपल्या वाडवडिलांची काहीतरी कृपा असेल. त्याशिवाय महाराज या ठिकाणी खरंच या ठिकाणी आल्याच्या नंतर आपला गावचा आदर्श काय, तर आपल्या गावामध्ये बरेच विद्यार्थी कीर्तनाला आलेले संस्थेतले धरून बरं का, गावातले आहेत पण संस्थेतले धरून की गावची खरी संस्कृती जर काय असेल तर हे विद्यार्थी आपल्या गावामध्ये येणं आणि आपल्या नांचन महाराजांना गावामध्ये एवढे विद्यार्थी आणणं आणि स्वतः ते सुद्धा हजर आहेत. म्हणून तुम्हा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करून याच ठिकाणी काय करतो, याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली.